गेले 7 दिवस ज्ञानेश्वरीचं पारायण करत आहोत, माऊलीच्या शब्दांमध्ये आहोत आणि त्याच्याबरोबर खूप छान अध्यात्म श्रवण करत आहोत. त्याबद्दल मी फार बोलणार नाही, मला कल्पना आहे कारण उशीर होत चाललेला आहे. पण आपल्याला जे आज इथे ती विशिष्ट कला त्याचा अनुभव घ्यायचा आहे, त्याच्या आधी ज्यांनी 7 दिवस हे पारायण केलं, ज्यांनी 7 दिवस हा सोहळा पार पाडण्यासाठी खूप मेहनत घेतली, त्या सगळ्यांना आपण समर्थांचा प्रसाद देणार आहोत. तर सर्वप्रथम हे कार्यक्रम सुरू होत असतानापासनं जे आपल्याला अत्यंत सहाय्यभूत म्हणण्यापेक्षा त्यांचाच कार्यक्रम आहे असं म्हणून जे करत होते ते परमादरणीय गोविंद महाराज. तर मी आपले अध्यक्ष कोटणीस महाराजांना विनंती करतो त्यांनी समर्थांचा प्रसाद त्यांना अर्पण करावा. हो हो. पंढरीनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. यानंतर श्री अमोल महाराज. पंढरीनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. यानंतर श्री विठ्ठल महाराज. पंढरीनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. यानंतर जे आपलेच आहेत पण तरीही त्यांना समर्थांचा प्रसाद द्यायला हवा, त्यांनी खूप मेहनत घेतली आणि आपल्या इथे आले, त्यांच्या अस्तित्वानेच खूप काही गोष्टी घडतात असे परमादरणीय श्री विठ्ठलानंद महाराज. स्वतः त्यांनी शिवच्या पारायणाला पूर्ण वेळ बसले.
त्याचप्रमाणे या सगळ्या सोहळ्याला फोन कॉल करण्यापासून सगळं करणे हे ज्यांनी केलं ते परम आदरणीय लक्ष्मी प्रसाद महाराज पटवारी. प्रत्येक गोष्ट ठरवणे, प्रत्येकाला फोन कॉल करणे, प्रत्येक जण कुठे पोहोचले, काय पोहोचले, त्यांना काय हवं काय नको, सगळ्याच्या सगळी जबाबदारी ज्यांनी घेतलेली होती ते म्हणजे लक्ष्मी महाराज पटवारी. कोटणीस महाराजांनी एक कोटी केली, ते म्हणाले पटवायचं काम करतो तो पटवारी. पंढरीनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. याचप्रमाणे त्यांच्या बरोबरीने अत्यंत सहायभूत असणारे श्री शालिग्राम महाराज. पंढरीनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. आता मी सूत्र लक्ष्मी प्रसादकडे देतो. जे आत्ताच महत्वाचं आपणा सर्वांना पाहायचं आहे त्याकरिता कल्पना मला वेळ होतो, मी वेळ जास्त घेत नाही, पण नेहमीच आदरणीय प्रज्ञाचक्षू मुकुंद काकांच्याकडे पाहिल्यानंतर एक विलक्षण आदराची भावना, भक्तीची भावना मनामध्ये निर्माण होते. म्हणजे डोळे नसतानाही त्यांनी ज्या पद्धतीने संत वाङ्मयाचा अभ्यास केला आणि विशेष म्हणजे ते जगले. आपल्या परंपरेतील प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराजांचं स्मरण आपणा सर्वांना होत असेल. मी त्यांचे एक पद आपल्याला सांगतो बरं. म्हणजे प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज म्हणायचे की लोक मला म्हणतात मला डोळे नाहीत, पण ते असं नाहीये. म्हणजे मी डोळे नसणार नाही, मी डोळे असणार आहे. साधारण जे बाहेरचं पाहतात, जग पाहतात, त्याला देव दिसत नाही. म्हणून मी काय केलं, त्यांचं एक पद आहे, त्यजुनी काम आज श्याम दृष्टी पाहिला, ज्या स्थळी मी जाई तेथे नित्य राहिला. आणि ते म्हणाले बाहेरचं बघितल्यानंतर देव दिसत नाही. मग काय पाहत होते ना की बाहेरचं पाहत असल्यामुळे देव दिसत नव्हता, म्हणून मी तिला आत फिरवलं आणि आतलं पाहायला लावलं, म्हणजे देव दिसला. तर या ओळीचं स्मरण किंवा ही ओळ प्रज्ञाचक्षू मुकुंद काकांना पाहिल्यानंतर आम्हाला लक्षात येते कसं जीवन असावं, की ते किती तेजस्वी असावं, किती पवित्र असावं, किती भक्तिभावाने ओतप्रोत भरलेलं असावं. आणि म्हणून भगवंत अशा संतांना फार संत भगवंताला प्रिय असतात. पांडुरंगाने ते साकारतात बरं. आता कसं ते आपण सगळे शांतपणे पाहू. देव कसा लगेच संतांना प्राप्त होतो. कृष्ण हरी मुकुंद मुरारी. राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी. राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी. राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी. पांडुरंग 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 हरी. पांडुरंग 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 हरी.
पांडुरंग 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 हरी पांडुरंग 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 हरी आवाज नाही. पांडुरंग 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 हरी 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 राम कृष्ण हरी मुकुंदा मुरारी राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी पांडुरंग 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 हरी पांडुरंग 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 हरी पांडुरंग 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 हरी पांडुरंग 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 हरी
पांडुरंग हरी पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी पांडुरंग 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 हरी पांडुरंग 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 हरी पांडुरंग 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 हरी बोला 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 पांडुरंग 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 हरी पांडुरंग 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 हरी आता टाळी वाजवा बरं पांडुरंग 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 हरी 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 राम कृष्ण हरी गोविंद मुरारी राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी पांडुरंग 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 हरी कंठ आला का रे थोडा पांडुरंग 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 हरी पांडुरंग 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 हरी पांडुरंग 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 हरी पांडुरंग 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 हरी हो पांडुरंग 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 हरी पांडुरंग 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 हरी पांडुरंग 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 हरी पांडुरंग पांडुरंग नारायण हरी नारायण हरी नारायण हरी मुक्ती मुक्ती चारी घरी त्यांच्या नारायण हरी उच्चार नामाचा तेथे काळी काळाचा रीत नाही नारायण हरी नारायण हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी पांडुरंग 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 हरी पांडुरंग 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 हरी आता हात वर राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी
खरोखर किती अद्भुत आहे. हे साधू संत असे असतात की त्यांना परमात्मा दूर नसतो याची साक्ष या दिव्य प्रसंगातून आपल्याला प्राप्त होते. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, भाव ज्याचे गाठी त्यासी लाभ उठाउठी. ज्याच्या ठिकाणी भाव आहे त्याला उठाउठी लगेचच भगवान परमात्मा प्राप्त होतो असतो. आणि हा दिव्य पांडुरंग समर्थ सेवा मंडळाचे कार्यवाह समर्थ भक्त योगींना आदरणीय मुकुटजागा प्रदान करतात. म्हणजे आपल्या या वारकरी रामदासी भक्ती मेळाव्याला स्वतः भगवान पांडुरंग आज उपस्थित झाले. जय 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 असतो. एक महत्वाचा सत्कार राहिला. आळंदीहून आपल्या या सप्ताहाकरिता खास श्री हनुमंत महाराज गाडगे आळंदीहून आलेत आणि त्यांचे काही विद्यार्थी सुद्धा इथे सप्ताहाकरिता आलेले आहेत. मी कोटणीस महाराजांना विनंती करतो, समर्थ सेवा मंडळाचे अध्यक्ष, की त्यांचा सत्कार करून त्यांना समर्थांचा प्रसाद प्रदान करा. यानंतर विद्यार्थी वर्गांपैकीच समारोहाची सांगत आहे, त्यामुळे कुणीही थकायचं नाही. पूर्ण वेळ या सभागृहातच राहायचं, जे काही कार्यक्रम असतील. आणि मुख्य गोष्ट, हेमंत महाराजांना 3 वाजता आपण सर्व वारकरी या ठिकाणी जमलो आहोत. आपण सर्व वारकरी ऐकत आहोत. आज आपल्याकरिता विशेषत्वाने